नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकशाही टीव्ही। नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीतच बीड नगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। मागील महिन्यातच अविनाश धांडे नामक कर्मचाऱ्याने वरिष्ठ आणि सहकारी कर्मचाऱ्यांची नावे लिहून पालिकेच्या छतावर आत्महत्या केली होती। या घटनेची चौकशी सुरू असतानाच आता मंगळवारी पालिकेतील एका सफाई कामगाराला 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। तक्रारदार यांनी एका महिन्यापूर्वी प्लॉट विक्रीसाठी अर्ज केला होता। त्यांना त्यांच्या प्लॉटची गुंठेवारीची प्रत खरी आहे की खोटी हे पालिका अभिलेखे विभागाने ठरवून देणे आवश्यक होते। यासाठी तक्रारदारांनी रीतसर शुल्क पालिकेत भरले होते, परंतु अभिलेखे विभागात कार्यरत असलेल्या आशिष मस्के या सफाई कामगाराने हे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे 1000 रुपयांची लाच मागितली। एवढंच नव्हे तर त्याने तक्रारदारांशी उद्धट वर्तनही केले होते। या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी बीडच्या ACB कडे तक्रार नोंदवली। ACBच्या पथकाने मंगळवारी दुपारी बीड पालिकेच्या आवारातच सापळा लावला। आशिष मस्के याने पैसे स्वीकारताच ACBच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेतले। एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे पालिका आधीच चौकशीच्या फेऱ्यात असताना लगेच दुसऱ्या महिन्यात लाचखोरीचे प्रमाण उघडकीस आल्याने पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, राहुल कुमार भोळ, समाधान कवडे, सहाय्यक फौजदार सुरेश सांगळे, अंमलदार पांडुरंग काचकुंडे, अनिल शेळके, अमोल खडसाडे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, विभीषण सांगळे, अंबादास पुरी, गणेश मेत्रे आदींनी केली होती। आशिष हा सफाई कामगार आहे। त्याने शहरात फिरून नियमित स्वच्छता करणे अपेक्षित आहे, परंतु त्याचा रुबाब अधिकाऱ्यांपेक्षा कमी नव्हता। आशिषने स्वच्छता तर कधी केली नाहीच, परंतु अभिलेखे कक्षात राहून सामान्यांची कामे अडविणे, त्यांच्याकडून पैसे घेणे असे प्रकार केल्याचे सांगण्यात आले। आता या विभागाचे प्रमुख आणि 3 स्वाक्षरी करणारे अधिकारीही अडचणीत आले आहेत। अगोदरच या अधिकाऱ्यांची धांडे आत्महत्या प्रकरणात चौकशी सुरू होती। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकशाही टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।